वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। धर्मः कृष्णोपदिष्टो यो गीतायाम् अर्जुनं प्रति निन्दन् हृदय दौर्बल्यं प्रेरयन् कर्मयोगताम्। दृष्ट्वा लोकहितार्थेच्छुर् बालस्तिलकवंशजः गीता रहस्यं प्रोवाच कर्मयोग परमहितम। अशा योगेश्वर श्रीकृष्ण गीता रहस्यकार लोकमान्य टिळक या गुरुद्वयांना नमस्कार करून मी सुरुवात करते। प्रथमतः केसरी मराठा न्यासाचे अध्यक्ष आणि टिमवीचे कुलपती माननीय डॉक्टर दीपक टिळक या दोन्ही संस्थांचे विश्वस्त आणि पदाधिकारी, टिळकानुयायी व गीता रहस्याचे अभ्यासक तसेच सर्व श्रोतृवृंद सर्वांनाच नमो नमः। आज गीता रहस्य जयंती निमित्त आयोजलेल्या या व्याख्यानासाठी आपण जमलो आहोत आणि हे व्याख्यान देण्यासाठी न्यासानी मला पाचारण केलं, हा माझा मोठाच सन्मान आहे। गीता रहस्य याविषयी आमच्या कॉलेजमधल्या अभ्यासापासून एक ओढ आणि नंतर वयानुसार त्यामधलं तत्वज्ञान हळूहळू उलगडत गेलं आणि त्यातूनच आज हा व्याख्यानाचा योग आला। हा एक दुग्ध शर्करा योग मानते आणि मला ही संधी दिल्याबद्दल प्रथमतःच मी संयोजकांचे आणि सर्वांचेच मी मनापासून आभार मानते आणि मला एका अर्थाने या व्याख्यानाला बोलावून ऋणी बनवलेला आहे असं मी मानते। माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे गीताध्याय संगती। गीतेच्या 18 अध्यायांची परस्पर संगती कशी लावायची याचे अनेकांना कोडे पडलेले दिसते। यातील अध्याय व विषय परस्पर विसंगत आहेत असाही एक मतप्रवाह दिसतो। गीतेमध्ये भगवंतांनी अनेक विषय हाताळलेले आहेत, अनेक मूलभूत विषयांचा उहापोह येथे केलाय। हे सत्य मात्र कोणीही नाकारत नाही, पण हे सर्वच विषय एकमेकात सहजतेने गुंफले आहेत त्याची उकलही प्राचीन कालापासूनच गीतेच्या टीकाकारांनी अत्यंत विचारपूर्वक केलेली आढळते। यामध्ये मतमतांतर आहेत। सांप्रदायिक टीकाकार गीतेच्या 18 अध्यायांची 3 त्रिकात विभागणी करतात। त्यानुसार पहिली षडाध्यायी कर्मयोगपर, दुसरी षडाध्यायी भक्तियोगपर आणि तिसरी ही ज्ञानयोगपर असे ते मानतात। गीतेत कर्म, भक्ती आणि ज्ञान या 3 मोक्षानुकूल साधनांचा विचार मांडला असला तरी ही साधने एकमेकांपासून वेगळी नसून एकमेकात पूर्णपणे सामावलेली आहेत। 18 अध्यायांची अशा प्रकारे 3 भागात विभागणी करताच येत नाही। याचे वर्णन काही ठिकाणी स्वतंत्र वेगळे असे दिसले तरी त्याचे धागेदोरे मात्र पुढे एकमेकातच गुंतलेले आहेत असंच गीतेच्या अभ्यासकांना वाटतंय आणि यामध्ये प्राधान्याने जे आहेत ते म्हणजे लोकमान्य टिळक। गीता रहस्यात त्यांनी हा विषय सविस्तर मांडलेला आहे। लोकमान्य टिळकांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे गीता ही कापूस, रेशीम व जर या तिहींचा यथास्थानी व यथायोग्य उपयोग करून बनवलेले एक अखंड आणि मनोहर असे बहुमोल, त्यांच्या शब्दात सांगायचं तर सणंग म्हणजेच भरजरी महावस्त्र आहे असं मानतात।
कोणत्याही ग्रंथाचं तात्पर्य हे ठरवण्यासाठी मीमांसा शास्त्राने एक कारिका सांगितली आहे, म्हणजे त्याच्यात 5 युक्ती सांगितलेल्या आहेत. त्यानुसार तो श्लोक असा आहे, उपक्रमोपसंहारौ अभ्यासो पूर्वता फलम, म्हणजे अभ्यास आणि अपूर्वता, अर्थवादोपपत्तीच लिंगम तात्पर्य निर्णये. म्हणजे एखाद्या ग्रंथाचं तात्पर्य ठरवायचं असेल तर 7 त्याच्या कसोट्या आपण म्हणू शकतो ह्या लावता येतात. पहिला म्हणजे उपक्रम. उपक्रम याचा अर्थ ग्रंथाची प्रस्तावना. उपसंहार म्हणजे शेवटचं समालोचन. प्रस्तावना आणि समालोचन याच्यामध्ये कशी सांगड घातली गेली आहे. अभ्यास, जो प्रतिपाद्य विषय आहे त्या विषयाचा पुनरुच्चार म्हणजे अभ्यास. अपूर्वता आणि त्या विवेचनाचं किंवा त्या ग्रंथातील नवेपणा, त्याचं विषय वैशिष्ट्य म्हणजे अपूर्वता. फल, या ग्रंथामुळे होणारा परिणाम, वाचकावरील परिणाम किंवा एखादा प्रणाली असेल तर त्याचे अनुयायी जे असतील त्यांच्या दृष्टीने होणारा परिणाम. असं अर्थवाद म्हणजे स्तुती आणि उपपत्ती म्हणजे संपूर्ण विषयाची त्या ग्रंथामध्ये असलेली शास्त्रीय किंवा तर्कशुद्ध अशी विचारसरणी. ह्या कसोट्यांवर तात्पर्य ग्रंथाचं काढता येतं. तर ग्रंथाच्या तात्पर्य निर्णयासाठी सांगितलेल्या या 7ही युक्तींच्या आधारे गीता रहस्याचं विवेचन टिळकांनी केलेलं आहे. ते असं म्हणजे चातुर्वर्ण्य विहित कर्म सश्रद्धपणे समबुद्धीने फलाशा सोडून ईश्वरार्पण बुद्धीने केल्यास ती निश्चितपणेच निश्रेयसाची प्राप्ती करून देतात. पण त्याचबरोबर व्यष्टी व समष्टीचाही म्हणजेच याद्वारा व्यक्तीचा आणि समाजाचाही अभ्युदय होतो. हे गीतेचे तत्वज्ञान अर्जुननिमित्ती कृत्य लोकोद्धारासाठी गीतेत भगवंतांनी सांगितले आहे आणि त्यानुसारच गीता रहस्यामध्ये गीतेचं विवेचन हे केलेलं आढळतं. त्याचाच सविस्तर साकल्याने विचार आपण आता करूया. पण त्यापूर्वी गीतेवरची एक ज्ञानेश्वरी हा जो अलौकिक ग्रंथ आहे त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ह्या गीतेच्या अध्यायांची संगती किंवा त्याविषयीचा विचार कसा मांडलाय ते आपण बघूया. संत ज्ञानेश्वर महाराज हे भागवत संप्रदायी असूनही त्यांनी गीतेच्या 18 अध्यायांची ही जी सुरुवातीला सांगितली ती तिहेरी वाटणीची रूढ कल्पना त्यांनी पूर्णपणे मान्य न करता स्वतः गीताध्यायांचा क्रम थोडासा वेगळाच लावून दाखवलाय. गीतेतील प्रत्येक अध्यायाचा मागील अध्यायाशी जन्यजनक असा संबंध आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात. त्यांची ओवी अशी आहे, एवं जन्यजनक भावे अध्यावो अध्यायाते प्रसवे. अशा प्रकारे ही विचार सांगताना ते सांगतात गीतेचा जो मूळ आधार म्हणजे सर्व उपनिषद, तर त्याच्यामध्ये असलेलं उपनिषदात सांगितलेलं जे आहे ते तत्वज्ञान म्हणजे वेद. उपनिषद म्हणजे वेदाचाच भाग आहे हे आपण जाणताच. तर त्यानुसार वेद हे कर्म, उपासना आणि ज्ञान असे त्रिकांडात्मक आहे. त्यामुळेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी कांडत्रयात्मकू शब्दराशी अशेखू गीते माझी असे रुखू बीजी जैसा. म्हणोनी वेदाचे बीज श्री गीता होय हे मज गमे आणि सहज दिसतची आहे. अशा प्रकारे इथेही ज्ञानेश्वर महाराज गीता त्रिकांडात्मक आहे असंच अखेरीला म्हणजे आपल्या 18व्या अध्यायात त्यांनी सांगितलं असलं तरी या 18 अध्यायांचा एकमेकाशी संबंध दाखवणे आवश्यक मानून त्यांनी तो दाखवूनही दिलाय. ज्ञानेश्वरांच्या मते पहिला अध्याय हा गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे. दुसऱ्या अध्यायात सांख्य सिद्धांत सांगितला असून तो ज्ञानप्रधान व मोक्षदायक असं स्वतंत्र शास्त्र आहे. अज्ञानाने घेरलेल्या अर्जुनाला मोक्षपदी बसवण्याकरता जे शास्त्र सांगायचे त्याचा साधनारंभच तिसऱ्या अध्यायात वर्णिलेला आहे. यात काम्य निषिद्ध कर्मे सोडून विहित कर्मे तेवढी अप्रमादे व सद्भावनेने करावी
असा निर्णय केलेला आहे. कर्म बंधनकारक न ठरता ती ब्रह्मार्पण बुद्धीने केल्यास मोक्षप्रद होतात. अशा कर्मरूपी साधनाने ईशभक्ती कशी करावी हेच विवरण 11व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज 4 ते 11 देवताकांड असं मानतात. या कर्मोपासनेची ज्ञानात परिणती होते ते 12 ते 15 या 4 अध्यायात असं मानल्याने हे 4 अध्याय म्हणजे ज्ञानकांड होय. याचे वैरी जे काम, क्रोध, लोभ किंवा रज आणि तम यांना कसं जिंकायचं याचा विचार 16 ते 17 या अध्यायात असून 18व्या अध्यायात सर्व शास्त्राचा आढावा ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलाय. ज्ञानेश्वरांनी त्रिकांडाची समसमान वाटणी न करता म्हणजे 6, 6, 6 अशी न करता त्रिकांडात्मकच गीता आहे असं जरी मानलं तरी त्यांनी हे मात्र विभागणी थोडी वेगळी केली आहे. आणि त्यातही 16 व 17 हे अध्याय ज्ञानकांडात न घेता त्यांनी स्वतंत्र मानलेत. त्रिकांडात्मक गीता मानली तरी हे तिन्ही वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकरता आहेत असे न मानता त्यांचा परस्परांशी धागाही त्यांनी जोडलाय. ईश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म मोक्षप्रद हे उपासनाकांडात सांगून त्या उपासनेची परिणती आत्मज्ञानात होते हे 12 ते 15 यात माऊलींनी दाखवून दिलं. असा तिन्हींचा धागा माऊलींनी जोडला हा माऊलींनी सांगितलेल्या गीताध्यायाचा विशेष आहे. याच्याच पुढे जाऊन आता श्रीमद गीता रहस्य या ग्रंथाला लोकमान्य टिळक कर्मयोग शास्त्र असं म्हणतात हे आपल्याला माहितीच आहे. भगवद्गीतेतील श्लोकांमधून भगवंतांनी वर्णिलेल्या या कर्मयोग शास्त्राची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने केली आहे हे लोकमान्य टिळक आग्रहाने प्रतिपादतात. त्यासाठी गीतेतील श्लोकांचा केवळ अर्थ न सांगता त्यातील रहस्य म्हणजे कर्मयोग शास्त्रातील वेगवेगळ्या विषयांचे शास्त्रशुद्धरित्या सविस्तर विवेचन लोकमान्य टिळक प्रथम करतात. ग्रंथाच्या प्रारंभीच विषय प्रवेश या प्रकरणात लोकमान्य ज्या महाभारतात गीता आली आहे त्या महाभारतकारांचा गीतेबाबतचा अभिप्राय सांगताना म्हणतात, गीतेत अर्जुनास केलेला उपदेश मुख्यत्वे करून मनु, इक्ष्वाकू इत्यादी परंपरेने चालत आलेल्या प्रवृत्तीपर भागवत धर्माचा असून त्यात अनुषंगाने निवृत्तीपर यतिधर्माचे निरूपण आले आहे. प्रवृत्ती म्हणजे संन्यास न घेता आमरणांत चातुर्वर्ण्य विहित निष्काम कर्मच करीत राहणे हा अर्थ प्रसिद्ध आहे. म्हणूनच महाभारतातील शांती पर्वात प्रवृत्ती लक्षणं धर्मम ऋषिर्नारायणो ब्रवीत. तसेच नारायण परो धर्मः पुनरावृत्ती दुर्लभः प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मकः असे महाभारतकार सांगतात. या प्रवृत्ती लक्षण धर्माचेच यालाच ते नारायण धर्म असं जे म्हणतात, या प्रवृत्ती लक्षण धर्माचे आचरण म्हणजेच विहित कर्मे करीत, विहित याचा अर्थच चातुर्वर्ण्याधिष्ठित अशी कर्म ती करत असतानाच अध्यात्माच्या चिंतनाने किंवा भक्ती मार्गाने साम्य बुद्धी संपादन करणं आणि त्यानंतरही कर्तव्य बुद्धीने प्राप्त कर्म करणे हाच मनुष्याचा परमपुरुषार्थ हे भगवंतांनी गीतेत सांगितले. हेच कर्मयोग शास्त्र होय. याचेच विविध अंगांनी 13 प्रकरणातून विवेचन करून गीता रहस्यामध्ये 14व्या प्रकरणात लोकमान्य टिळकांनी गीताध्याय संगतीचा विचार प्रस्तुत केला आहे. आपल्या आधीच्या प्रकरणातून ज्या विषयांची मांडणी केली ती गीतेत भगवंतांनी संवाद रूपातून 18 अध्यायांमध्ये कशा प्रकारे सांगितली याचं विवेचन लोकमान्यांनी या गीताध्याय संगती प्रकरणात केलेलं आहे. कोणत्याही विषयाचं निरूपण 2 प्रकारे केले जातं. एक म्हणजे शास्त्रीय पद्धत आणि दुसरं टिळक त्याला नाव देत आहेत ती म्हणजे पौराणिक पद्धत. प्रतिपाद्य विषयाच्या मूलतत्वांची
तर्कशास्त्रानुसार साधक बाधक प्रमाणांच्या आधारे कर्मवार मांडणी करणे ही म्हणजे शास्त्रीय पद्धत. या न्यायसूत्रे, वेदांत सूत्रे यांचं प्रतिपादन करणारे जे ग्रंथ ते शास्त्रीय पद्धतीने असं न्यायसूत्रांचं किंवा वेदांत सूत्रांचं विवेचन करतात. पण गीतेतील विषय श्रीकृष्णार्जुन संवादामधील संवाद आहे आणि त्यामध्ये सुलभ आणि मनोरंजक रूपाने हे तत्वज्ञान वर्णिलेलं आहे. म्हणून याला लोकमान्य टिळक पौराणिक पद्धती असं म्हणतात. याद्वारा निरूपण करीत धर्म या व्यापक शब्दात समावेश होणाऱ्या सर्व विषयांचा गीतेत त्रोटक रूपाने तसेच विविध विषयांचा अविरोधाने संग्रह करणं हे काम किती अवघड होतं, पण ते काम भगवंतच करू जाणे असं टिळक सांगतात. गीताकारांचे अलौकिक सामर्थ्यच यातून व्यक्त होते. गीतेतील उपदेश अत्यंत योगयुक्त चित्ताने सांगितलेला आहे असे श्रीकृष्णांनीच अनुगीतेच्या प्रारंभी म्हटले आहे. त्याचं असं आहे, युद्धानंतर अर्जुनाने श्रीकृष्णास पुन्हा एकदा तो उपदेश सांगण्याची विनंती केली. त्यावेळेला श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं, बाबा रे, आता तशाच प्रकारे सांगणं काही शक्य नाही, कारण त्यावेळची जी परिस्थिती होती आणि त्यावेळची जी अर्जुनाची स्थिती होती त्यानुसार हे विवेचन केलं गेलं आणि ते सुद्धा कसं गेलं, अत्यंत योगयुक्त चित्तानी हे वर्णन केलेलं असल्यामुळे पुन्हा असे सांगणे जरी सांगत असलो तरी असं सांगणं होणार नाही. आणि म्हणूनच नंतर जे तत्वज्ञान कर्तव्यासंबंधीचा विचार या अनुगीतेत आला तो विषय आणि तो भाग अत्यंत विस्तृत असाच आहे. जणू छोटं महाभारतच असंच आपल्याला त्याच्यातून सांगता येईल. म्हणजे असेच विचार विवेचन अनुगीता जी सांगितली ती भगवद्गीतेसारखी नाहीच आहे ना. कारण गीता ही युद्धप्रसंगी योगयुक्त चित्ताने सांगितली. अर्जुन मोहग्रस्त आणि किंकर्तव्य मूढ असा होता आणि त्यामुळे सांगितलेली जी गीता आहे आणि त्याला कर्तव्यास उद्युक्त करणं, कर्तव्यापासून परावृत्त झालेल्याला कर्तव्यनिष्ठ बनविणं आणि कृती करण्यास भाग पाडणं, यासाठी जे जे काय हवं आवश्यक आहे की ज्याच्या मनात शंका परत उत्पन्न होणार नाही, हे सर्व या कुशल अशा गुरूंनी श्रीकृष्णांनी गीतेद्वारे केलेलं आहे आणि हेच गीतेचं अलौकिकत्व आहे. धनुर्धारी अर्जुनाच्या अचानक उद्भवलेल्या विषादामुळे स्वजन हत्येचे पातक नको आणि रक्तरंजित राज्यही नको, त्यापेक्षा भिक्षावृत्ती स्वीकारणे योग्य. कुलसंहार आणि संकर या भीतीने न योत्स्ये असे म्हणून ऐनवेळी रणांगणामध्ये गांडीव टाकून देणाऱ्या अर्जुनाचा हा मोह पूर्णपणे नष्ट करून त्याला युद्धाला प्रवृत्त करणे हेच भगवंतापुढचं आव्हान होतं. यासाठी त्यांनी ज्या प्रकारे अर्जुनाला मोहमुक्त केलं आणि कर्तव्याचरणास प्रवृत्त केलं तेच हे गीतेतील तत्वज्ञान. अर्जुनाची नेमकी स्थिती लक्षात घेऊन एकेका विषयाद्वारा त्याच्या शंकांचं निराकरण करीत अर्जुनाला शांत केलेलं आहे. त्याला विचारप्रवण केलं आणि नुसतं विचारप्रवण नाही तर कार्यप्रवण केलं आणि त्याच वेळेला त्यांनी विचारलेल्या शंकांचं पूर्णपणे निराकरण केलं आणि ते 18 अध्यायातल्या 700 श्लोकातून केलेलं आहे. म्हणून त्यामध्ये असलेल्या विषयांची मांडणी आणि त्याचं विवेचन, त्याचं निरूपण म्हणजेच गीताध्याय संगती आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांनी ते सांगितलंय, अर्जुनाच्या प्रश्नांमुळे एक एक अध्याय आणि त्याचं विवेचन हे निर्माण झालं आणि म्हणून हे पुढचा अध्याय म्हणजे मागच्या अध्यायात पुढच्या अध्यायाचं बीज सापडतं. पुढचा अध्याय हा मागच्या अध्यायाचा म्हणजे तो जन्य आहे. असा हा जन्यजनक संबंध या गीताध्यायामध्ये आहे आणि तो कसा हे या 18 अध्यायांमध्ये कसे आहे, कशा प्रकारचा संबंध आहे हे टिळकांनी या आपल्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. आता अर्जुनाची स्थिती आणि म्हणूनच हे एवढं विवेचन का आलं, का सांगितलं गेलं,
हे जर आपल्याला या प्रश्नाचं जर उत्तर हवं असेल तर त्यासाठी पहिला अध्याय जो अर्जुन विषाद योग आणि दुसऱ्या अध्यायातले सुरुवातीचे अर्जुनाची जी विचारसरणीचे श्लोक, विचारसरणी सांगणारे श्लोक हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे अर्जुन विषादाची पार्श्वभूमी समजली तरच आपल्याला या अशा प्रकारे मांडणी का केली याचं उत्तर मिळतं. आणि म्हणूनच गीता प्रवचनामध्ये विनोबा भाव्यांनीही हा अर्जुन विषाद हा अत्यंत महत्वाचा मानलेला आहे. शंकराचार्यांनी गीता भाष्य लिहिताना तो दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासूनच सुरुवात केलेली आहे. हे जरी खरं असलं म्हणजे कारण त्यांना संन्यासपर विचार मांडायचा आणि त्या दृष्टीने म्हणून त्यांनी पहिला विचार लक्षात घेतलेला नाही, पण तो किती आवश्यक आहे हे लोकमान्य टिळकांनीही सांगितलंय. त्यानंतर विनोबा भाव्यांनीही आपल्या गीता प्रवचनांमधून अत्यंत थोडक्यात पण सुयोग्य शब्दांमध्ये याचं विवरण केलंय. आपणही ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन श्रीकृष्णांनी दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीसच अर्जुनाची क्लैब्यम मास्म गमः पार्थ नैतत्वयुपपद्यते, हे काय तुझं क्लीब म्हणजे शूद्रपणा हा कुठून आला, कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे संवस्थितम, अशा प्रकारे अत्यंत परखड शब्दात निंदा केली आहे. हे काय आरंभलेस, अत्यंत ऐन युद्धाच्या वेळेला हे असं आपलं धनुष्य टाकून बसणं हे शोभणारं नाहीये. हे क्षत्रियाला तर अजिबात शोभणारं नाही आणि धनुर्धाराला तर नाहीच नाही. अशा निंदा करताना म्हणजे हे तुझं कृत्य जे आहे हे तुझ्या कीर्तीला काळीमा फासणारं आहे असं सांगितलं आणि ते सुद्धा तुला योग्यही नाही. म्हणून त्यांनी वापरलेले गीतेतले शब्द अकीर्तिकर आणि अनार्यजुष्ट असे आहेत. यावर अर्जुनाने मग आपली नाही रे बाबा माझं वैयक्तिक नाही, माझ्या पुढे कसा प्रश्न आहे ते सांगितलं आणि भीष्म द्रोणादिकांना मी कसे मारू आणि त्यांना गुरूंना मारून श्रेय उपभोग आणि रक्तरंजित राज्य कसं काय उपभोगायचं, युद्ध करू की नको, अशा प्रकारे धर्मसंमूढ चित्त असा अर्जुन आहे. काय योग्य काय वाईट हेच मला कळत नाहीये, तर श्रेयस्कर मार्ग कोणता हेच सांगण्याची तो अगदी अत्यंत विनम्र भावे अर्जुन विनंती करतोय. आणि शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, तुझ्याकडे आलेल्या असा माझ्या शिष्याचं आता तू खरंच रक्षण कर, या मला तारून ने असं त्याला असं सांगितल्यानंतर या शरणागताचं योग्य संरक्षण करायचं या भावनेने श्रीकृष्णांनी प्रथम त्याला सांख्य तत्वज्ञान म्हणजे वेदांत सांगून आत्मा अमर अविनाशी असल्यामुळे भीष्म द्रोणादिकांना मी मारणार अशी जी तुझी समजूत आहे तीच मुळात खोटी आहे हे त्याला समजावलं. मनुष्य ज्याप्रमाणे जुनी वस्त्र टाकून नवीन परिधान करतो त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करतो, त्यामुळे शोक करायचं काहीच कारण नाही. यासारखे जे श्लोक आहेत हे आपल्याला माहिती आहेत, गीतेमधले प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आत्मा हा नित्य आहे आणि देह अनित्य आहे ही भावना पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये त्यांनी रुजवली आहे या वेदांत तत्वज्ञानाच्या साह्याने. म्हणून शोक करण्याचं कारणच नाहीये. आणि दुसरं म्हणजे मी मारणार असं जे वाटतंय हे तेही त्याला काढून टाकायचे. त्यासाठी आत्मा हा अकर्ता आहे, तो कोणाला मारत नाही आणि तो कोणाकडून मारलाही जात नाही. ही दोन तत्व अर्जुनाच्या मनावर त्यांनी पहिल्यांदा बिंबवली. हा सर्व उपदेश सांख्यशास्त्राला अनुसरून, सांख्यशास्त्र म्हणजे वेदांतशास्त्र, याला अनुसरून इथं कर्मयोगातील प्रमेयांची उभारणी करण्यासाठी आवश्यक म्हणून दुसरा अध्याय हा आहे असं टिळक म्हणतात. यातले 11 ते 30 श्लोक अशोचानन्व शौचस्त्वम यापासून देही नित्यम अवध्योयम हा जो आहे हा एवढा सांख्ययोग आहे. आणि पुढे 31व्या श्लोकापासून कर्मयोगाची प्रस्तावना सुरू होते असं टिळक म्हणतात. सांख्य तत्वज्ञानामुळे आणि त्यांनी ते पटवूनही दिलेलं आहे. सांख्य तत्वज्ञानामुळे म्हणजे आत्मा अविनाशी आहे, तो मरत नाही, मारणाराही नाही असं जे आहे या तत्वामुळे या ज्ञानामुळेच भीष्म द्रोणादिकांबाबत आपण मारणारे आणि ते मरणारे त्याबाबत शोक बाळगण्याचं काहीही कारण नाही. कारण रणांगणावर जर क्षत्रियाला मृत्यू आला तर ते भूषणावहच आहे. पण युद्धामध्ये अर्जुनाने त्यांना का मारावं हा प्रश्न उरतोच. त्याचं उत्तर
या 31व्या श्लोकापासून पुढे श्रीकृष्णांनी दिलंय. युद्ध करणे हा स्वधर्म आहे, म्हणजेच हे युद्ध धर्मीय युद्ध आहे. शास्त्रतः प्राप्त झालेल्या युद्धापासून परावृत्त न होणे हाच क्षत्रिय धर्म आहे. स्वधर्माचरणानं पाप लागत नाही. क्षत्रियासाठी युद्ध हे स्वर्गद्वारच आहे आणि या उलट धर्मीय युद्ध केले नाही तरच पाप लागतं आणि दुष्कृती होते, हे श्रीकृष्णाने अर्जुनाला पटवून दिले. भीतीने रणांगणातून पळाला अशी अपकीर्ती होऊन लोक अर्जुनाच्या सामर्थ्याची निंदा करतील आणि याहून दुसरं दुःख कोणतं? संभावितस्य चा कीर्ती मरणात अतिरिच्यते असं त्याला पटवून दिलंय. आणि युद्ध फायद्याचं कसं आहे हेच सांगताना त्यांनी सांगितलं, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम. अरे दोन्ही प्रकारे हे युद्ध फायद्याचं आहे. तू जर मेलास तर स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर स्वर्ग मिळेल, तुला राज्यच मिळेल. अशा प्रकारे 31 ते 37 या श्लोकात अर्जुनाच्या दुसरा प्रश्न म्हणजे प्रश्नाचा जो पूर्वार्ध आहे त्याचं उत्तर श्रीकृष्णांनी दिले. आता हे कर्तव्य कर्म म्हणजे युद्ध, मग ते कोणत्या भावनेने करावं म्हणजे ते मोक्षानुकूल बनेल हे सांगणं म्हणजे या प्रश्नाचा उत्तरार्ध होय. याचं उत्तर 38व्या श्लोकापासून म्हणजे दुसऱ्या अध्यायातल्या 38व्या श्लोकापासून श्रीकृष्णांनी दिले. कर्मबंधातून मुक्त होण्यासाठी सुख दुःख लाभालाभ याची पर्वा न करता समत्व बुद्धीने कर्म करणं आवश्यक आहे. हा बुद्धियोग 39व्या श्लोकापासून सुरू होतो. एषा तेभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु अशा प्रकारचा. आणि मग बुद्धियोग म्हणजे काय होईल तर बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. या बुद्धीच्या योगाने कर्माचं बंधन सुटणार आहे. या पुढच्या अध्यायाच्या यापुढे म्हणजे या दुसऱ्या अध्यायाच्या अखेरपर्यंत बुद्धियोगाचे म्हणजेच कर्मयोगाचं विवरण आहे. कर्म केलीच पाहिजेत, ती मोक्षाच्या आड न येता कर्म करीत असतानाच मोक्ष कसा मिळतो याची निरनिराळी प्रमाणे देऊन शंका निवृत्तीपूर्वक त्याचं समर्थन केलंय कर्मयोगाचं. यासाठी व्यवसायात्मिका बुद्धी प्राप्त करणं हे आवश्यक आहे. बुद्धी स्थिर हवी आणि ती स्थिर करण्यासाठी निष्काम बुद्धीने कर्म करणं आवश्यक. म्हणून कर्मयोगाचा जो सिद्धांत कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः माते संगोस्त्व कर्मणी. जे कर्म न करणं अयोग्य आहे, फळाचा अधिकार नाही, फळ मिळणार नाही तर कर्म कशाला, म्हणून अकर्मणी संगाहा अयोग्य असं सांगितलंय. जे कर्म करणंच कसं योग्य आहे, मग ती ही समत्व बुद्धी पाहिजे. म्हणजे फळाची अपेक्षा न करता अयोग्य अयोग्य याचा विचार न करता कर्तव्य कर्म करणं, याच्यासाठी समत्व बुद्धी. आणि ही समत्व बुद्धी कशी प्राप्त होते हे पुढच्या 48 ते 53 या श्लोकात सांगितले. हेच कर्मयोगाचं रहस्य आहे. समबुद्धीने कर्म करणारा हा स्थितप्रज्ञ असतो. मग हा स्थितप्रज्ञ कसा, तो कसा चालतो, कसा वागतो, त्याची हे सगळं याचा अर्जुनाचा प्रश्न होता. आणि त्या अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच या दुसऱ्या अध्यायातल्या त्याच्या पुढचा भाग, ते इंद्रिय वश ज्याला होता तो स्थितप्रज्ञ आणि क्रोधादी काम क्रोध इत्यादी विकारांवर जो जय मिळवतो त्याची प्रज्ञा स्थिर होते आणि तो आत्मवश असलेला प्रसाद मध्ये गच्छती असं सांगून दुसरा अध्याय इथे संपतो. तिसरा त्याच्यानंतर मग अशा प्रकारे या कर्मयोगाचं स्वल्पाचरणही श्रेयस्कर. यात कर्मापेक्षा त्या कर्माला प्रेरक बुद्धीच श्रेष्ठ, म्हणून हा बुद्धियोग बुद्धीत सम करणं हे या कर्मयोगात महत्वाचं असतं. आणि असं जे मध्येच कर्माचं महत्व मग बुद्धियोगाचं महत्व असं सांगत असल्यामुळे अर्जुनाला प्रश्न पडतोय आणि त्यातूनच तिसऱ्या अध्यायाला सुरुवात होतीये. ती सुरुवात अर्जुनाच्या पहिल्या व्यामिश्र अशा श्रीकृष्णाच्या बोलण्यामुळे ज्या अर्जुनाच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली त्यांनी या अध्यायाची सुरुवात होते. आणि तो सांगतोय कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असं सांगतोस तर तत्किं कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. या अशा घोर कर्मामध्ये मला कशाला अडकवतोयस.
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. माझी बुद्धी तू मोहून टाकतोयस. हे ते काय करावं मला प्रश्न पडतोय. म्हणून तदेकम वद निश्चित्य. म्हणून एक काय ते सांग. आणि असा याच्यासाठीच हे एक सांगूनच तिसऱ्या अध्यायात हे कर्म कसं आवश्यक आहे आणि ते सुटणं हे शक्यच नाहीये. म्हणून 2 निष्ठा सुरुवातीलाच अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात की सांख्य व योग अशा 2 निष्ठा असल्या तरीही कर्म ह्या कोणालाही चुकलेलं नाही. देहधारी असेपर्यंत कर्म अनिवार्यच आहे. मग कर्मबंध मुक्त करणं आणि तसं त्या प्रकारे कर्माचरण करणं हेच योग्य आणि हाच कर्मयोग आहे. इंद्रिय संयमाने बुद्धी स्थिर व सम करून केवळ कर्मेंद्रियांनी कर्तव्य कर्म करणं श्रेयस्कर आहे. कर्म परमेश्वर निर्मित आहे. म्हणून प्रजापतीने सृष्टी व प्रजा उत्पन्न केली तेव्हाच यज्ञ उत्पन्न झाला. यज्ञाद्वारे समृद्धी करा असे ईश्वर वचन आहे. अनेन प्रसविष्यध्वम एष वो स्त्विष्ट कामधुक. असं असल्यामुळे यज्ञ हा कर्माखालीच होऊच शकत नाही. म्हणून कर्म हे आवश्यक आहे आणि ज्ञानी माणसाने सुद्धा कर्म करणं आवश्यक आहे. आणि ते का तर लोकसंग्रहासाठी ते आवश्यक आहे. कारण ज्ञानी माणसांचं अनुकरण सर्वजण करत असतात आणि अज्ञानांना अशा प्रकारे मोह त्यांच्या मनात निर्माण करणं हे श्रेयस्कर नाही. न बुद्धिवेदं जनयेद अज्ञानाम कर्मसंगिनाम असं गीतेत स्पष्टपणे 3ऱ्या अध्यायात सांगून. म्हणून मग अज्ञानी व कर्मसंग असणाऱ्या लोकांचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून ज्ञानी माणूसही कर्म करतो. आणि स्वधर्माचरण मग कर्म म्हणजे कणतं तर स्वधर्माचरण करणं हेच श्रेयस्कर आहे. परधर्माचं आचरण नको असे स्पष्टपणे सांगणाऱ्या भगवंतास मनुष्य इच्छा नसतानाही पापाचरण कसं करतो. तो कसा उद्युक्त होतो त्यासाठी असा अर्जुन प्रश्न विचारतोय. आणि त्यामुळे पुढे मग काम क्रोध हे विकारच पापाचरण करवितात आणि त्याच्या आहारी न जाता कर्म करणं कसं आवश्यक आहे. म्हणजेच इंद्रियांचं संयमन करून मन ताब्यात ठेवणं हेच आवश्यक आहे. आणि या कर्मयोगामध्ये तर ते अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे विवरण करून 3रा अध्याय इथे संपतो. 4थ्या अध्यायात सुद्धा याच कर्मयोगाची परंपरा पुढे सांगितली आहे. या अध्यायात कर्मयोगाची म्हणजेच भागवत किंवा मगाशी म्हटलं होतं तसं नारायणीय धर्माची त्रेतायुगातली परंपरा म्हणजे एक इतिहास सांगितलाय. हा आत्ता मी सांगत नाहीये. हे पूर्वापार चालत आलेला हा कर्मयोग आहे. हे सांगण्यासाठी या 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला ही परंपरा सांगितली आहे. आणि असं लोकमान्य सांगतायत. आणि युगारंभी मीच हा इवम विवस्वते योग. मी विवस्वानाला मी हा योग सांगितला. विवस्वानाले मनुला सांगितला. मनुने इक्ष्वाकुला सांगितला. पण मध्ये मात्र हा नष्ट झाला आणि त्यामुळेच हा नष्ट झालेला कर्मयोग मी तुला पुन्हा आता सांगत आहे. कारण भक्तोसी मे सखा चेती. तू भक्त आणि सखा आहेस त्यामुळे हा मी तुला सांगतो. असं श्रीकृष्णाने सांगितल्यावर साहजिकपणेच अर्जुनाला प्रश्न पडला. अरे तू आत्ता इथे आहेस आणि तू पूर्वी सांगितलंस हे कसं काय शक्य आहे. म्हणजे तुझं फार पूर्वी विवस्वानाला सांगितलं हे कसं शक्य आहे. यावर श्रीकृष्णाने आपल्या अवतारांचं प्रयोजन सांगितलं. आणि बहून मे व्यतीतानी जन्मानी तव. तुझे आणि माझे अनेक जन्म झालेत. तुला ते माहिती नाहीयेत पण मला मात्र सगळे माहिती आहेत. मी आत्ममायेने जन्म घेतो. मग तो कसा म्हणून तो प्रसिद्ध केव्हा केव्हा जन्म घेतो त्या आपल्या अवताराचे प्रयोजनही सांगितलं. यदा यदा हि धर्मस्य. केव्हा जन्म घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. आणि कशासाठी ते प्रयोजन. अभ्युत्थानम अधर्मस्य. अधर्माचा नाश करण्यासाठी आणि पुन्हा सर्व धर्माचरण समाजामध्ये धर्म प्रस्थापित करण्यासाठी मी जन्म घेतो. तसंच हे सांगून साधूंचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी जन्म घेतोय. लोकसंग्रहासाठी मी हे अनासक्त बनून कर्म करतो. आणि असं असल्यामुळेच त्याचे नमे कर्मफले स्पृहा. मला त्या कर्माच्या फळाची इच्छा नाहीये. पापपुण्यादी कर्मही मला मी केले तरी कितीही कर्म केली तरी पापपुण्यादी मला त्या कर्मामुळे लाभत नाही. नमाम कर्माणी लिंपंती नमे कर्मफले स्पृहा असं तो सांगतोय. आणि त्याचप्रमाणे अर्जुना तू सुद्धा अनासक्त बनून कर्म कर. कर्म अकर्म विकर्म हे
हे अनेक हे जे भेद आहेत हे आणि त्याची फोड त्याची उकल करणं हे खरोखर अतिशय अवघड आहे, कारण गहना कर्मणो गतीही असं सांगत त्याचं संपूर्ण विवेचन या 4थ्या अध्यायात सांगितलं. आणि मग यज्ञ विज्ञ करणं म्हणजे हे द्रव्य यज्ञ आहे, पण या द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ चांगला. आणि सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्वच कर्म ज्ञानामध्येच लय पावतात. अज्ञानाने बंध निर्माण होतो, म्हणून अज्ञान सोडून तू युद्धास तयार हो, असा हा 4था ज्ञान कर्म संन्यास योग श्रीकृष्णाने इथे सांगितला. आणि मग कर्मयोगाची आवश्यकता म्हणजे कर्म का केली पाहिजेत याची 3ऱ्या व 4थ्या अध्यायात कारणं सांगितली खरी, पण 2ऱ्या अध्यायात सांख्यज्ञान सांगून कर्मयोगाच्या विवेचनातही बुद्धिश्रेष्ठ असंही पुन्हा पुन्हा सांगितलं होतं. त्यामुळे अर्जुनाचा पुन्हा गोंधळ झाला. आणि मग कर्मयोग का स्वीकारावा असा त्याला प्रश्न पडला. म्हणून 5व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने संन्यास की कर्म यापैकी एकच काय ते पुन्हा मला सांगा. जसं 3ऱ्या अध्यायात सांगितलं होतं तसं इथेही आता तो सांगतोय, तुम्ही काय सांगता, संन्यास आणि कर्म हे निश्चित, यापैकी मी काय करायचं ते निश्चित मला सांग. म्हणून मग त्यालाही उत्तर आता देण्यास श्रीकृष्ण सज्ज झालाय. पहिल्यांदाच तो सांगतो कर्म आणि संन्यास दोन्ही निश्रेयस्कर आहेत, तरी कर्मयोग हा विशेष आहे हे सांगून या विधानाच्या दृढीकरणासाठी कर्मयोगाची महती पुन्हा अर्जुनांना श्रीकृष्ण सांगतायत. सांख्यनिष्ठेने जो योग मोक्ष मिळतो तोच कर्मयोगानेही मिळतो, पण कर्मयोगामध्ये जी निष्काम बुद्धी प्राप्तव्य असते त्याखेरीज संन्यास सिद्ध होत नाही. ही निष्काम बुद्धी प्राप्त असता कर्म करीत असूनही ब्रह्मप्राप्ती होतेच. कर्म तर टाळता येत नाही हे मागेही सांगितलं. मग हेच कर्म जर ब्रह्मार्पण बुद्धीनं केलं तर तो मार्ग शहाणपणाचा आहे. बुद्धी अशा प्रकारे सम झाली आणि सर्वाभूती समानत्व ओळखून जो व्यवहार करतो त्याला ब्रह्मनिर्वाण रूपी मोक्ष मिळतो, असे कर्मसन्यास योग या 5व्या अध्यायाच्या अखेरीस श्रीकृष्ण सांगतात. आणि हा असा संगत कर्मयोगाशी सुसंगत असा विचार या 5व्या अध्यायातही मांडलाय. हाच विषय 6व्या अध्यायात पुढे चालू असून कर्मयोग सिद्ध करण्यास होऊन लागणारी जी समबुद्धी असं जे आधीच्या सारख्या अध्यायात श्रीकृष्णाने सांगितलंय, ती समबुद्धी कशी प्राप्त करायची आहे, तो मिळवण्याचा मार्ग कोणता, हा 6व्या अध्यायात कथन केलेला आहे. कर्मफलाची आशा न ठेवता कर्तव्य म्हणून प्राप्त झालेले कर्म जो करतो तोच खरा योगी व खरा संन्यासी होय. आणि अग्निहोत्रादी कर्मे सोडलेला किंवा अक्रिय हा संन्यासी नव्हे. मी यज्ञ सोडून दिलंय, मी काहीच करत नाही असं म्हणलं तर तो संन्यासी होत नाही, पण ज्याच्या मनातून फलेच्छा ज्यांनी सोडली असेल तोच खरा संन्यासी, असं पहिल्याच श्लोकात 6व्या अध्यायात भगवान सांगतात. इंद्रिय निग्रह रूपी कर्म स्वतःला प्रयत्नपूर्वक करावं लागतं. हा इंद्रिय निग्रह हा जो साधायचा याचं पातंजल योगदृष्ट्या वर्णन या अध्यायात येतं. त्याचं कारण मनाचं समत्व कसं प्राप्त होणार, स्थिर मन करणं आवश्यक आहे. कारण ते मन म्हटलं तर काम क्रोध या विकारांनी जे युक्त असतं त्याला स्थिरत्व प्राप्त करून देणं यासाठी योग आवश्यक आहे. आणि म्हणून हे योगद्वारा स्थिरत्व प्राप्त करण्यासाठी यम नियम आसन प्राणायामादी साधन हा एक भाग आहे, पण एवढ्यानीच भागत नाही. इंद्रिय निग्रह यांनी एवढ्या साधनांनी भागत नाही, तर त्यासाठी पुरुषाची वृत्ती कशी असायला पाहिजे, सर्वभूती समानत्व अशी त्याची बुद्धी होणं हे आवश्यक आहे. अशी आत्मैक्य भावना म्हणजे हा आत्मैक्य भाव, तुझा माझा आत्मध्ये एकच आहे असं जे भेटे भूत ते माने जे भगवंत असं जे म्हटलंय ते सगळं भगवंत हे पुढे येईल हा विचार. पण आता तरी आत्मैक्य भावाची महती या अध्यायात वर्णिली आहे. मग अर्जुनाला शंका येते, मग असं साधना करत राहिल्याने मध्येच मृत्यू आला तर, त्यावर श्रीकृष्ण सांगतात पुन्हा अशा शंका, साधना करत असताना जर मृत्यू आला तर त्या मृत्यूने साधना खंडित होत नाही. योगमार्गामध्ये काहीही फुकट जात नाही. पहिल्या जन्माचे संस्कार पुढील जन्मी प्राप्त होऊन सिद्धी मिळते. मग कोणत्याही मार्गापेक्षा
तू योगी म्हणजे निष्काम कर्मयोगी हो, तस्माद योगी भवार्जुन, असं जे सांगितलं या अध्यायाच्या शेवटी, ते योगी म्हणजे तू कर्मयोगी होऊन समत्व बुद्धी, तो हा आत्मसंयम योग या नावाचा 6वा अध्याय. त्यानंतर पारंपरिक टीकाकारांच्या मतानुसार कर्मयोगाचं विवेचन म्हणजे हे पहिले 6 अध्याय आहेत. या 6 अध्यायात संपतं. पण लोकमान्य टिळकांना हे असं त्रिक मान्य नाहीये. हा कर्मयोगाचं तत्व, त्याचं तत्वज्ञान, महती हे 6व्या अध्यायापर्यंत सांगितलं. पण याच्याच पुष्ट्यर्थ पुढचे अध्याय आहेत हे गीता रहस्यामध्ये किंवा ह्या गीताध्याय संगतीमध्ये टिळकांनी अगदी पुन्हा पुन्हा आवर्जून सांगितलेलं आहे. म्हणजे 7 ते 17 हे जे 11 अध्याय आहेत, हे 11 अध्याय सुद्धा वेगळं कोणतंही भक्तिकांड किंवा ज्ञानकांड अशी माहिती न देता कर्मयोगाचेच सगळा सिद्धांत जो सांगितला आतापर्यंत त्याला उपयुक्त असलेल्या अशा या वेगवेगळ्या गोष्टी, मग ती उपासना आहे, ते ज्ञान आहे, हे कसं कर्मयोगालाच पुष्ट्यर्थ आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही या अध्यायांची संगती ही कर्मयोगपर कशी आहे हे इथे दाखवून दिले. हा भाग म्हणजे कर्मयोगाचं सर्व तत्वज्ञान पहिल्या 6 अध्यायात सांगितल्यानंतर आता त्याच्या पुष्ट्यर्थ अनेक जे विषय आले त्या विषयांची अत्यंत संगतवार मांडणी या 7व्या अध्यायापासून आली आहे. ही आपण थोडक्यात बघूया. गीता रहस्यामध्ये हे अत्यंत सुंदरपणे मांडलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे गीता रहस्याचा म्हणजे त्याचंच विवरण करणारा, गीता रहस्यातले तत्व सांगणारा असा जसं करंदीकर या टिळक भक्तांचे, टिळक अनुयायांचा गीता तत्व मंजरी हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे विवरण त्यांनी अत्यंत, म्हणजे गीता रहस्यातल्या भाषा ही संस्कृत प्रचुर निष्ठा आहे, त्यानुसार त्या तुलनेने नंतरचा हा ग्रंथ असल्यामुळे त्यातली भाषा मराठी ही तशी समजण्यासारखी आहे. आणि त्या ग्रंथात त्यांनी ही 7 ते 17 ह्या अध्यायातले तत्वज्ञान आणि त्याची महती योग्य प्रकारे समजावून देऊन एका अर्थाने आधुनिक आपल्यासारख्या आत्ताच्या लोकांना की ज्यांना जुन्या मराठीची तशी अवघड वाटतं असं जे आहे त्यांना हा विषय, टिळकांचा विषय समजून देण्यास योग्य प्रकारे मदतच केली आहे असं मला वाटतंय. हा विचार थोडक्यात आपण आता बघूया. पारंपरिक टीकाकारांच्या मतानुसारचं काय आहे ते 7 ते म्हणजे पहिले 7 त्याच्यानंतर पुढचं जे आहे हे वेगवेगळं आहे. त्याच्या यानुसार इथलं संपलं तरी ज्ञान भक्ती या परस्पर निरपेक्ष अशा निष्ठा कर्मयोगाच्याच तोडीच्या पण त्याहून भिन्न अशा 7 ते 12 या अध्यायांमध्ये भक्ती आहे आणि 13 ते 18 या अध्यायांमध्ये ज्ञान आहे. हे जे पारंपरिक विचार आहे तो आता गीता रहस्यामध्ये टिळकांनी कसा खोडलाय हे आपल्याला या विवेचनावरून स्पष्ट लक्षात येईल. गीतेची विभागणी पारंपरिकांच्या मते तत्वमसी या महावाक्यात ही 3 पदं आहेत जी 17व्या अध्यायाच्या अखेरीला ओम तत्सत असं सांगितलंय. आणि त्यातलं महत्वाची जी उपनिषदातली जे महावाक्य, आणि उपनिषद सार म्हणजे गीता आहे म्हणून तत्वमसी हे जे महावाक्य आहे या महावाक्यातली 3 पदं आणि या 3 पदांची विभागणी म्हणजे हे गीतेचे 18 अध्याय आहेत असं परंपरा सांगतेय. म्हणून 1 ते 6 अध्याय त्वमचं वर्णन आलं, नंतर दुसऱ्या 6 मध्ये तत्चं वर्णन येतंय म्हणजे भक्ती तिथे सांगितली, आणि तिसऱ्या 6 मध्ये असी हे तत्वज्ञान आले, तत्वमसी असं जे सांगितलं. पण या पदाचं अशी फोड करून त्याचं विभागणी अध्यायांची करणं म्हणजे टिळकांच्या मते हे शुद्ध काल्पनिक आहे. कारण गीतेत केवळ ब्रह्मज्ञानच प्रतिपाद्य आहे हेच मत सर्वथैव अयोग्य आहे. गीतेमध्ये कर्मयोग सांगितलेला आहे. कारण गीतेचं कसं आहे, युद्ध न करणाऱ्या अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करणं तर संन्यास मार्ग सांगून उपयोगच नाहीये आणि संन्यास मार्ग हे गीतेचं प्रयोजनच नाहीये ते सांगण्याचं. हेच वारंवार टिळकांनी आधीच्याही आपल्या विवेचनातून विवेचनातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं. तेच या गीताध्याय संगतीमध्ये सुद्धा ते दाखवत आहेत. म्हणजे गीतेत संन्यास आणि कर्मयोग या 2च निष्ठांचा विचार गीतेमध्ये दिसतो. भक्तीची तिसरी स्वतंत्र निष्ठा कुठंच त्यांनी सांगितलेली नाही. तर
ती भक्ती ह्याच्यात समाविष्ट केलेली आहे. भक्तीचं महत्व आहे, पण ते स्वतंत्रपणे नाही, तर भक्तियुक्त अंतःकरणाने कर्म करणं, भक्तियुक्त मनाने ज्ञान संपादन करणं आणि भक्तियुक्त मनाने ज्ञान संपादन करून कर्म करणं हेच गीतेचं तात्पर्य आहे. असंच आणि ते कसं योग्य आहे हेच या 7 ते 17 ह्या अध्यायांमधून सांगितलंय. असं आपल्याला गीता रहस्याच्या अध्ययनाने चांगलं मनामध्ये बिंबतं आणि ते ठसतंय. म्हणजे ह्या 2 निष्ठांचा लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ असंच सांगितलंय. तिसरी निष्ठा सांगितलेली नाही. मग ही तिसरी निष्ठा आली कुठून टीकाकारांची? तर प्रायः म्हणजे भागवत ग्रंथावरून ही घेतलेली आहे. भागवतावरून टीकाकारांनी हे सांगितलंय ही निष्ठा असं टिळक सांगतात. पण मुळात गीता आणि भागवत यांचं तात्पर्यच एक नाहीये. ते एक मानल्यामुळे याची गल्लत झालेली आहे. जे भागवत हा ग्रंथ भक्तीसाठी आहे, भक्ती संप्रदायाचा पुरस्कार करण्यासाठी भागवत ग्रंथ आहे, हा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण गीतेचं तसं नाहीये. गीतेचं प्रयोजन वेगळं आहे. गीतेचं प्रयोजन हे अर्जुनाला युद्धकर्म करण्यास प्रवृत्त केलंय आणि नंतर जसं अर्जुनन निमित्ती कृत्य सर्वांनाच कार्यप्रवण राहा असाच संदेश गीतेत दिलाय. आणि टिळकांनाही हाच अभिप्रेत आहे. म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात जो गीता रहस्य ग्रंथ रचण्याचा टिळकांनी एक संकल्प केला तो तत्कालीन लोकांना कार्यप्रवण करण्यासाठी आहे, कार्यसन्यास घेण्यासाठी नाही. आणि ते कार्य सुद्धा कसं? कर्तव्यनिष्ठ विहित कर्म करा. मग आजच्या प्रत्येक काळातलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करणं आणि तो माझा धर्म आहे असं मानणं हाच खरा गीता धर्म आहे असं टिळक सांगतायत. भागवत भक्तीचा पुरस्कार हा तर मुळीच नाहीये. कारण गीतेत सतत तस्माद युध्यस्व माम अनुस्मर युध्यच अशासारखी वचनं गीतेत आलेली आहेत. म्हणून गीतेतील 7व्या ज्ञानविज्ञान योगामध्येही आणि पुढे सुद्धा 2 ते 6 अध्यायात सांगितलेल्या कर्मयोगाच्या परिपूर्तीसाठी आणि समर्थनार्थच हे विवरण आहे असं टिळकांनी स्पष्ट केलंय. म्हणजे ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोग ही एकच निष्ठा गीतेमध्ये सांगितलेली आहे. हे आणि हाच प्रतिपाद्य विषय आहे हे टिळक आवर्जून सांगतायत. ते म्हणजे कसं? हे तिन्ही जे भक्तियोग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग किंवा जर याची उलटापालट झाली असली तरी हे तिन्ही ज्या निष्ठा पारंपरिक मानतायत या वेगवेगळ्या नसून, स्वतंत्रपणे नसून ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोग हेच गीतेचं प्रतिपादन आहे. या सर्व यांचं एकत्रीकरण आपल्याला या सगळ्या गीताध्यायांवरून आपल्याला दिसतील. आणि त्यानुसारच मग ते हा विचार घेतला की ही अध्यायांची संगती 7 ते 17 सहज लागते. परमेश्वराच्या ज्या परमेश्वर रूपाच्या ज्ञानाने बुद्धी रसवर्ज्य व सम होते त्या परमेश्वर स्वरूपाचा विचार क्षराक्षर दृष्ट्या, क्षेत्रक्षेत्रज्ञ दृष्ट्या कसा करावा आणि त्यावरून जे पिंडी ते ब्रह्मांडी हे जे तत्वज्ञान आहे हे आपल्याला परमेश्वर रूप ते व्यक्त असतं तर कधी अव्यक्त असतं. मग त्याची उपासना करून कर्मयोगाचरण करायचे. मग ती सगुणोपासना करायची का निर्गुणोपासना? परमेश्वर जर एकच असेल तर व्यक्त सृष्टीमध्ये नानात्व कसं? या सर्व विषयांची असे जे प्रश्न येतात या सर्व विषयांची व्यवस्थित मांडणी करण्यास श्रीकृष्णाला 11 अध्याय लागले. यात आश्चर्य ते काय? कारण विषयच एवढे गहन आहेत आणि या विषयात वर्णन करत असताना अर्जुनाला पुन्हा पडलेले प्रश्न, मग त्या प्रश्नाचं उत्तर हे करत असताना तरीही हा सर्व विविध विचार अत्यंत सुयोग्य पद्धतीने मोजक्या शब्दात पण योग्यपणे अर्जुनाने सांगितलेत. म्हणून तर तो जगद्गुरु आहे ना. ते मार्गदर्शन आजही आपल्याला उपयोगी ठरतं. कर्मयोगाला पुष्टी देणाऱ्या या ज्ञानाविषयीच्या अध्यायवार विभागणी अगदी थोडक्यात आता पाहूया. 7व्या अध्यायात क्षराक्षर सृष्टी विचार म्हणजे ब्रह्मांडाचा विचार आलाय. सर्व सृष्टी म्हणजे पुरुष आणि प्रकृती ही माझीच परस्परात्पर म्हणजे पर आणि अपर अशी रूप आहेत. या मायेच्या पलीकडे अव्यक्त रूप ओळखून जे माझी उपासना करतात त्यांची बुद्धी सम होते, त्यांना सद्गती मिळते असंच श्रीकृष्ण सांगतात.
असं हे अक्षर, अव्यक्त, परब्रह्माचं ज्ञान प्रथम सांगून नंतर सर्व देवता, भूते, यज्ञ, कर्म, अध्यात्म म्हणजे मीच, सर्व काही मीच असे आपल्या स्वरूपाचं वर्णन भगवंत करतात 7व्या अध्यायात. 8व्या अध्यायाच्या आरंभी अध्यात्म, अधिदैवत, अधियज्ञ, अधिभूत म्हणजे काय असा अर्जुनाने प्रश्न विचारला. मग या प्रश्नाच्या सगळ्या यातल्या शब्दांचे अर्थ सांगून याप्रमाणे सगळ्याचं सविस्तर वर्णन करणं वेळेअभावी अशक्य आहे, क्षमा करा. पण मग मी नुसतं हे देते, आपण अभ्यास केलेला असेलच किंवा या आपल्या प्रवचनातनं आत्ता जे काय आपल्याला थोडेसे ज्ञानकण जे मिळतील त्यातून आपण या अभ्यासास प्रवृत्त व्हाल आणि किंबहुना हेच याचं प्रयोजन आहे. आणि मग आपणही या अलौकिक असा जो गीता रहस्य ग्रंथ आहे त्याचा अभ्यास करायला थोड्याफार एका पान 2 यांनी अभ्यास करायला प्रवृत्त व्हावं म्हणून ह्या व्याख्यानमालेचं आयोजन दरवर्षी ही व्याख्यानं आयोजित केली जातात. कारण नवनवीन अभ्यासक तयार व्हावेत आणि हा जो कर्मयोगाचा विचार पुढे जावा हे न्यासाचं जे उद्दिष्ट आहे ते जर या प्रवचनाने थोडाफार ग्रंथाचं वाचन कोणी केलं तर ते सफल होईल असं मला वाटतंय. आणि म्हणून थोडक्यात भराभर आपण ह्या 11 अध्यायांचा आढावा आता घेत आहोत. 8व्या अध्यायाच्या म्हणजे हे सगळे अध्यात्म, अधिदैव, अधियज्ञ, अधिभूत या सगळ्या शब्दांचे अर्थ आणि त्याचं स्वरूप हे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. पण याप्रमाणे जो माझं स्वरूप जाणतो त्याला मी अंतर देत नाही, तो माझ्या जवळच असतो असे भगवंत सांगतायत. अविनाशी आणि अक्षरतत्व सांगून परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान झालेल्यास कोणती गती, ज्ञानरहित काम्य कर्मे करण्यास कोणती गती मिळते याचंही वर्णन. म्हणजे असं ज्ञान प्राप्त झालेल्याला काय गती, ज्ञान न झालेल्याला कोणती गती, तो त्याला काय, त्याचा मार्ग कसा, याचं वर्णन या अक्षर ब्रह्मयोग या 8व्या अध्यायात इथे आलेलं आहे. आणि ते या कर्मयोगाच्या पुष्टीसाठी आवश्यक आहे. 9व्या अध्यायातही हाच विषय पुढे ठेवून सर्वत्र भरून राहिलेल्या या अव्यक्त परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपाची भक्तीने ओळख करून दिलेली आहे. आणि मग असा त्या स्वगुण किंवा व्यक्त स्वरूपाच्या भगवंताला अनन्य भावे शरण जातो आणि ब्रह्मार्पण बुद्धीने जो ये यथा माम प्रपद्यन्ते तान तथैव भजाम्यहम तथैव असं जे भगवंतांनी सांगितलंय आणि मग भक्तीने जे मला देतात त्याने मी प्रसन्न होतो, हाही इथेच 9व्या अध्यायात सांगितलंय. अशी हा ब्रह्मप्राप्तीचा म्हणजे आणि ह्या ईश्वर बुद्धीने जे काम करत असतात किंवा भक्तीने जे मला बसतात त्यांचाच ब्रह्मप्राप्तीही त्यांना होते. आणि हा ब्रह्मप्राप्तीचा किंबहुना ब्रह्मप्राप्तीचा भक्ती करणं आणि सगुण भक्ती करणं हा त्याचा सुलभ मार्ग आहे. म्हणून याला राजविद्या, राजगुह्य असं म्हटलेलं आहे. असे या तिन्ही अध्यायात ज्ञानवान किंवा भक्तिवान पुरुषानं कर्म करीतच राहिलं पाहिजे. कर्ममार्गाचं प्रधान तत्व जे आहे ते सोडलेलं नाहीये. बाकीचे अन्य विचार करत असताना सुद्धा इथे सुद्धा म्हणजे 8व्या अध्यायात सुद्धा जे अधिदैव, अधियज्ञ वगैरे सांगत असताना सुद्धा सर्व कालेषु माम अनुस्मर युध्यच असं सांगितलेलं आहे 8व्या अध्यायात. तसंच 9व्या अध्यायात सुद्धा यत करोषि यद अश्नाशी यद जुहोषि ददासी यत तत्कुरुष्व मदर्पणम असं सांगितलंय. म्हणजे हे आणि मग असं सांगितल्यानंतर हे काय होईल यांनी तर शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधनही मोक्षसे, या कर्मबंधनातून तू मुक्त होशील अशा प्रकारे तू केलंस तर. म्हणजे कर्म कर हे याही अध्यायातून सांगितलंय. हेच इथे आपण आवर्जून लक्षात घ्यायचंय. सर्व जग माझ्यापासून झालंय, सर्वच म्हणजे जे काय या जगामध्ये विविधता दिसते ती माझीच रूपं आहेत हे आधीच्या अध्यायात त्यांनी सांगितलं. त्याचंच त्या माझ्या विभूती म्हणजे मला कुठे कुठे तू बघ हे अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतायत. हाच विभूती योग आहे. विभूती योग या 10व्या अध्यायात अर्जुनाने जो प्रश्न विचारला त्यामुळे झाले. प्रत्येक श्रेष्ठ वस्तू ही माझीच विभूती आहे. वेदानाम सामवेदोस्मी ऋतूनाम कुसुमाकराहा
किंवा कवीनाम उशना कवीही, अशा प्रकारे अनेक विभूती प्रत्येक ठिकाणच्या एक 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 विभूती सांगून शेवटी या अध्यायाच्या भगवान म्हणतायत अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यामहमिदं कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. सर्वत्र मी आहे, माझ्या एका अंशाने या सगळ्या जगभर मी आहे, हेच तू जाण. आणि हेच ज्ञानरायांनी सांगितले, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. असा हा अर्जुन हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं ज्ञानेश्वर सांगतायत. आणि इथे हे विभूतींचं वर्णन 10व्या अध्यायात आल्यामुळे साहजिकच पुढच्या अध्यायाला यांनी जन्म दिलेला आहे. विभूतींचं वर्णन केल्यामुळे अर्जुनाला परमेश्वराचं आता असं हे रूप स्पष्ट बघण्याची इच्छा झाली. आणि म्हणून अर्जुनाच्या प्रार्थनेवरून 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन अर्जुनाला भगवंतांनी दिलंय. आणि मीच सर्वत्र कसा आहे याची सत्यता अर्जुनाच्या डोळ्यापुढे मांडून त्याला जणू नाहीच, त्याला दिव्यानुभूतीच दिली असंच म्हणावं लागेल. गीतेमध्ये ठिकठिकाणी परमेश्वराचे अव्यक्त स्वरूप वर्णिलं. त्यामुळे उपासना व्यक्त स्वरूपाची की अव्यक्त स्वरूपाची, असा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न झाला. म्हणून 12वा अध्याय 12व्या अध्यायात 9व्या अध्यायात सांगितलेली व्यक्तोपासनाच ही सुलभ आहे असं अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगून 12व्या अध्यायात याच व्यक्तोपासना आणि भक्त याचं वर्णन केलं. हा भक्तियोग आहे. दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञ वर्णनाप्रमाणेच भगवत भक्ताच्या स्थितीचंही वर्णन या 12व्या अध्यायाच्या शेवटी येतो. समे भक्तः आणि हा भक्तच समे प्रियः वगैरे सांगितलं. 7 ते 14 या अध्यायांमध्ये येणाऱ्या ज्ञान व भक्ती यांच्या उल्लेखावरून कर्म, ज्ञान, भक्ती हे स्वतंत्रपणे पुन्हा सांगतायत. गीतेत वर्णिलेले नाहीत. ज्ञानाहून भक्ती निराळी असेही भगवंतांनी म्हटलेलं नाही. भक्तीचा हा ज्ञानातच समावेश आहे. म्हणून ते 9व्या अध्यायात ज्ञानंते विज्ञानसहितम असं म्हटलंय. आणि हाच ज्ञानंते विज्ञानसहितम असं म्हणत असताना सांगितला मात्र राजविद्या राजगुह्य असा भक्ती मार्ग सांगितला. हे लक्षात ठेवायचंय. या दृष्टीने हा 9व्या अध्यायामध्ये हे तिन्ही एकत्रितपणे सांगितलंय. हे टिळकांनी पुन्हा लक्षात आणून दिलंय. म्हणून 12व्या अध्यायात अव्यक्तापेक्षा व्यक्ताची उपासना सुलभ असे सांगत लगेचच 13व्या अध्यायामध्ये मग क्षेत्रज्ञ विचार सांगून 14व्या अध्यायाच्या प्रारंभी 7व्या अध्यायाच्या सुरुवातीप्रमाणे परमभूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम, मी पुन्हा उत्तम ज्ञान असं सांगतो. आणि त्याच वेळेला त्यांनी असं ज्ञान सांगताना भक्तीचा धागाही इथे कायम ठेवलाय असं टिळक म्हणतात. ह्या 14व्या अध्यायात म्हणजे हा सगळा सलग विचार आहे. वेगवेगळा आणि वेगवेगळ्या लोकांसाठी हा विचार नाही. वेगवेगळ्या मार्गातल्या पंथातल्या लोकांचा विचार इथे आणलेला नाही. तर एकाच मनुष्याला सगळं एकत्रितपणे करून कर्म कसं करावं याचंच विवेचन इथे सांगितलेलं आहे. यावरून ज्ञान भक्ती निरनिराळी सांगण्याचा भगवंताचा उद्देश नसून 7व्या अध्यायापासून सुरू झालेल्या ज्ञानविज्ञानातच दोन्ही एकेच ठिकाणी सामावलेलं आहे हेच त्यांना सांगायचे. आणि हे सगळं एकत्रितपणे गुंफलंय म्हणून तर याला महावस्त्र म्हटलंय टिळकांनी सुरुवातीला. हाच गीतेचा अभिप्राय आहे. आणि ज्ञानमार्ग म्हणजे इथे अव्यक्तोपासनेत अध्यात्म विचाराने परमेश्वर स्वरूपाचे जे ज्ञान प्राप्त करून घ्यावे लागते तेच भक्तीलाही आवश्यक असतं. या भक्ती मार्गात श्रद्धेने हे ज्ञान दुसऱ्यांकडून ग्रहण करता येते. म्हणजे गीतेच्या भाषेत अन्येभ्य श्रुत्वा उपासनते असं 13व्या अध्यायात सांगितले. म्हणूनच भक्ती मार्ग हा त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर प्रत्यक्षावगम्य आणि सर्व लोकांना सुखकारक असं 9व्या अध्यायाच्या प्रारंभी गीतेत सांगितलंय. 12व्या अध्यायात ज्ञानमार्ग म्हणजे अव्यक्तोपासना हा क्लेशमय आहे हे गीतेने स्पष्ट केले. या व्यतिरिक्त दोहोंमध्ये भेद नाही. परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून बुद्धी सम करणं हे कर्तव्य योगातलं साध्य जे आहे ते या दोन्ही मार्गांनी एकसारखंच प्राप्त होतं. ज्ञानी पुरुषासही उपासनेची जरूर असते. त्यामुळे 4 प्रकारच्या भक्तांमध्ये आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी असे जे आणि ज्ञानी या 4 प्रकारच्या भक्तांमध्ये ज्ञानी हा श्रेष्ठ आहे असं 7व्याच अध्यायात भगवंत सांगतात. तेषाम
ज्ञानी नित्ययुक्तः एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनः अत्यर्थम अहम सच मम प्रियः, असं भगवंत सांगतायत. म्हणजे ज्ञानी हाच मला जास्त प्रिय आहे असं ते 7व्या अध्यायात जे सांगतात, हे अव्यक्तोपासनेचं म्हणजेच ज्ञानमार्गाचं श्रेष्ठत्व सांगत असतानाच भक्तीचीही आवश्यकता भगवंत आग्रहपूर्वक मांडतात. हे टिळकांनी इथे आग्रहाने मुद्दामून लक्षात आणून दिलेलं आहे. यासाठी विभूती योग व विश्वरूप दर्शनाचा 11वा अध्याय आणि हे 2 मार्ग भिन्न नाहीत हेच सांगण्यासाठी सातत्याने व्यक्त अव्यक्तोपासना असं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे गीतेमध्ये आलेलं आहे. म्हणजे सारांशाने सांगायचं तर कर्मयोग साधण्यासाठी प्रधान असणारी साम्य बुद्धी प्राप्त होण्यासाठी परमेश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाचे ज्ञान आवश्यक. हे ज्ञान व्यक्त करण्यासाठी म्हणजे ते ज्ञान अव्यक्तोपासनेनेही होईल, व्यक्तोपासनेनेही होईल, पण यापैकी व्यक्तोपासना ही तुलनेने सुलभ. म्हणून सर्व निरूपणाचा अर्थ हा अशाच प्रकारे आहे. हेच या ज्ञान विज्ञान याला म्हटलंय किंवा अध्यात्म हे नाव या अध्यायाला टिळकांनी सुचवलंय. असं झाल्यानंतर परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान मिळवण्याचे अनेक मार्ग. हाच परमेश्वर पिंडात म्हणजे शरीरात किंवा क्षेत्रात आत्मा याचं ज्ञान म्हणजेच हा क्षेत्रज्ञ विचार. क्षेत्रज्ञाचे ज्ञान म्हणजेच परमात्म्याचे ज्ञान हा विचार 13व्या अध्यायात आला. हाच क्षेत्रज्ञ विचार पुढे प्रकृती आणि पुरुष या सांख्य विवेचनात अंतर्भूत झालाय. प्रकृती पुरुष भेद ओळखून निर्गुण परमात्मा ज्ञानचक्षुने जाणला म्हणजे तो मुक्त होतो. तो ज्ञानचक्षुने जो जाणतो तोच ते मुक्त होतो. पुरुष भेद जाणून असा समन्वय इथे साधलेला आहे. मुख्य म्हणजे सर्व कर्म प्रकृती करते, आत्मा करता नाही हे जाणल्याने कर्म बंधनकारक होत नाही, कर्मबंधक होत नाही असे भगवंत आवर्जून सांगतायत. आणि यः पश्यति तथात्मानम अकर्तारम स पश्यति ततएव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. अशा प्रकारे हा विचार कर्मयोगाचे आणि ध्यानेनात्मनि पश्यति यासह भक्तीचं सूत्र इथंही कायम राखलेलं आहे. मग 14व्या अध्यायात हेच ज्ञान कायम असून एकच आत्मा सत्व रज तम या प्रकृती गुणांच्या भेदामुळे जगात विविधता निर्माण करतो. आणि हे सांख्यशास्त्राचं जे वर्णन पण हे जाणणारा जे ते सगळं त्रिगुणातीत बनतो आणि तो त्रिगुणातीत आपण करता नाही प्रकृती हे करते असं समजून कर्म करत राहतो. आणि म्हणून तो हे ओळखून परमेश्वराची भक्तियोगाने जो सेवा करतो तोच त्रिगुणातीत मुक्त होय. असंच अर्जुनाच्या प्रश्नावरून मग या त्रिगुणातीताचं वर्णन या अध्यायाच्या अखेरीला जे भगवंतांनी केलंय तेच स्थितप्रज्ञाचं आहे. तसंच वर्णन भक्ताचंही आपल्याला जाणवेल. 15व्या अध्यायामध्ये श्रुती ग्रंथातून आलेल्या वृक्षरूपी म्हणजे संसाराचं वृक्षरूपी वर्णनाशी साधर्म्य सांगणारा अश्वत्थ आणि त्या अश्वत्थाचं वर्णन याच्यात येते. सांख्यमते प्रकृतीचा पसारा क्षर अक्षर याच्या पलीकडचा जो पुरुषोत्तम त्याला जाणून भक्ती केल्यानेच कृतकृत्यता प्राप्त होते. याप्रमाणेच तू कर असा या अध्यायातून अर्जुनाला उपदेश केलाय. 16वा अध्याय प्रकृतीभेदामुळे जगात जसे वैचित्र्य म्हणजे विविधता तसंच मनुष्यांमध्येही दैवी आणि आसुरी संपत्ती ही असते आणि त्यानुसार 2 भेद पडतात. कर्मानुसार त्यांना ती गती कशी प्राप्त होते याचं वर्णन हे दैवासुरी संपद योग या 16व्या अध्यायात केलं. आणि अर्जुनाच्या प्रश्नावरून 17व्या अध्यायात त्रिगुणात्मक प्रकृतीच्या गुणवैषम्यामुळे येणाऱ्या त्रिविध श्रद्धा ज्ञान तप यज्ञ यांचं विवेचन भगवंत सांगतात. आणि अखेरीस ओम तत्सत या ब्रह्मनिर्देष्ट मंत्राचं विवरण करून कर्मयोग मार्गास हे कसं अनुकूल आहे हे स्पष्ट करतात. म्हणजेच काय सारांशाने जगात सर्वत्र एकच परमेश्वर आहे. हाच क्षेत्रज्ञ तेच अक्षरतत्व. प्रकृती गुणभेदामुळे व्यक्त सृष्टीत नानात्व दिसतं. मनुष्यातही असेच भेद आहेत पण यात ऐक्य जाणून नित्यतत्वाच्या उपासनेने बुद्धी स्थिर ठेवून
स्वधर्म प्राप्त कर्म कर्तव्य बुद्धीनं केलं तर कर्मबंध नाही. मुक्तीच मिळते, कर्मबंध होत नाही. आणि हेच 7 ते 17 या अध्यायांचं सार आहे. मग संन्यास आणि त्याग यातील रहस्य काय, असा अर्जुनाच्या मनात जो प्रश्न आहे तो त्यांनी 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारला. आणि त्यावरून 18व्या अध्यायात श्रीकृष्ण पहिल्यांदाच उत्तर देत आहेत. काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासं कवयो विदुः सर्व कर्म फलत्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणः. इथेही ही सांगड घातली आहे. संन्यास म्हणजे काय, तर काम्य कर्मांचा, काम्यानाम कर्मणाम न्यासम ते सोडणं. काम्य कर्म 3 प्रकारची कर्म असतात. एक काही काम्य म्हणजे हे याची कामना त्याची इच्छा आहे म्हणून कर्म केली जातात, किंवा काही नैमित्तिक कर्म असतात आणि काही नित्य कर्म. अशी जी 3 कर्म आहेत त्यातले काम्य कर्म करायची नाहीत, कारण नित्य कर्म तर ती टाळताच येत नाहीत, ती करावीच लागतात. म्हणून काम्य कर्माचा त्याग याला संन्यास म्हणायचं. तर या उलट सर्व कर्मांचा, सर्व प्रकारच्या कर्मांच्या फळाचा त्याग यालाच विचक्षण शहाणे लोक त्याग म्हणतात. यानुसार कर्मयोग हा तत्वतः संन्यासच आणि बुद्धी निष्काम ठेवणं हा स्मृतींनी सांगितलेला संन्यासच कर्मयोगातही कायम राहतो. म्हणजेच फलाशा सुटली की स्वर्गप्राप्तीचीही आशा उरत नाहीये. मग चित्तशुद्धीसाठी कर्म करणं योग्य आहे, पण यज्ञयागादी कर्म कशाला, तर लोकसंग्रहासाठी यज्ञयागादी कर्म सुद्धा करावी लागतात. हे जे तत्व सांगितलं हेच या 18व्या अध्यायामध्ये सर्व सांगितलेल्या आतापर्यंतच्या तत्वांचं, विषयांचं इथे साकल्याने समालोचन श्रीकृष्णांनी करून नंतर श्रीकृष्णाने सगळं सोडून सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः असं सांगितलं. आणि त्यामुळेच म्हणजे काय, त्याला मी मुक्त करीन अशी खात्री देऊन भक्तियुक्त संन्यासाधिष्ठित कर्ममार्गाचा उपदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला केला. त्याला निशंक केलं आणि मग मात्र यथेच्छसी तथा कुरु असं सांगितलं. पण त्याचं फल असं झालं, इतक्या तर्कशुद्ध मांडणी या कर्मयोगाची केलेली असल्यामुळे नयोत्स्य म्हणणारा अर्जुन 18व्या अध्यायाच्या अखेरीला करिष्ये वचनंतव असं म्हणून युद्धास तयार झाला. आणि अशा प्रकारे या गहन आणि गुंतागुंतीच्या विषयाची विस्तृतपणे पण सुयोग्य मांडणी अर्जुनाबरोबरच विविध गुणधर्माच्या व्यक्तींसाठीही मार्गदर्शक तत्व श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितली आहेत. अनेक विषय या 18 अध्यायांमध्ये आले असले तरी त्याची अत्यंत सुसूत्र मांडणी कशी केली आहे हेच लोकमान्यांनी या गीता रहस्यातील प्रकरणातून स्पष्ट केलंय. आणि त्याच्यासाठीच हे तत्व आपणास थोडक्यात माझ्या बुद्धीला अनुसरून मी गीताध्याय संगती या विषयातून आपल्या पुढे मांडलं. आपण निश्चितपणे याचा विचार करा आणि लोकमान्यांनी जी गीताध्याय संगती मांडली ती पुढे नंतर विद्वानांनी मान्य केली असं नाही, तर त्या पुढच्या गीतेवरच्या टीकेचे जे नंतरचे ग्रंथ आहेत त्यांनी याचा गौरवपूर्ण उल्लेखही केलेला आहे. आणि म्हणूनच हा विषय मी आपल्या पुढे मांडला. मला संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानते आणि मनःपूर्वक धन्यवाद देते. माझा व्याख्यान हे थोडं लांबलं याबद्दल, पण विषयच असा मोठा आहे म्हणून कृपा करून मला क्षमा करा. आणि आता मी आपली रजा घेते. नमस्कार.